आता वाजलेत बघा 8:45 आणि उद्याची तयारी चालली आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मार्गशीर्ष महिना कधी यायचा म्हणतो मार्गशीर्ष महिना चालू सुद्धा झाला आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार उद्या आहे. आणि लक्षात आलं की थोडंसं सामान घेऊन या, फुलं वगैरे, म्हणून वेणी वगैरे आणायला गेली तर वेणी होती खूप महाग बरं का. मग इकडे मिक्समध्ये फुलं आणली जेणेकरून वेणीही बनवू आणि देवालाही पूजा मांडताना फुलं येतील. केळी आणली, बाकीची फळं पेरू, ॲपल, ऑरेंज घरी आहेत त्याच्यामुळे फक्त केळी आणली. आणि ना हा ना देवीचा मुखवटा आणला. लास्ट इयर ऑलरेडी घेतलेला आहे, माझ्याकडे 2 वर्ष झालं घेतलेला आहे. छान आहे तो पण ना हा पण मला छान वाटला दिसल्यानंतर, असं म्हटलं मस्त वाटतोय. तर थोडंसं पूजा मांडताना वगैरे छान वाटेल, कारण थोडासा फ्रेश वाटला. आणि मैत्रीणच होती समोर, म्हणजे आमच्या नातेवाईकांच्या शेजारी ते राहतात, तर मैत्रीणच झालेली आहे चांगली. तिच्याकडून हे घेतलं आणि तिने मला डिस्काउंट पण दिलेला आहे नाही का. छान वाटलं मला हे म्हणून घेतलेलं आहे. कितीला घेतला तर विचाराल तर सांगते. त्यांनी 120 म्हटल्या आणि 100ला घ्या म्हटल्या. सोबत ह्याला नाकाला मुकुट्याला होल आहे म्हणून नथ आहे का म्हटलं, कारण माझ्याकडे नथ आहे ऑलरेडी, पण आता ती गडबडीमध्ये कुठं भेटते नाही भेटते म्हणून पुन्हा ही नथ आणली. गळ्यातल्या वगैरे छान छान होते पण माझ्याकडे आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे मला नाही आणलं. तर हा मुकुटा खूप सुंदर वाटला, तर तुम्हालासुद्धा आवडेल असा. म्हणजे नाही का, आता सध्या मार्केटमध्ये नवरात्रीपासून हे आलेले आहेत, तर मला घ्यायची फार इच्छा झाली होती आणि आज फायनली मी सुद्धा घेतलेलं आहे, कारण उद्या पूजा मांडेल तेव्हा छान वाटेल. आणि वेणीचा विषय जो आपला चालला होता, तर वेणी करायसाठी म्हटलं वेणी घेतली आणि फुलं घेतली तर वेगळी वेगळी पडतील. मग आम्ही लहानपणी ना अशी ही शेवंतीची वगैरे फुलं आहेत किंवा ही अष्टरची फुलं आहेत, अष्टर शेवंती मिक्स आहेत सगळे, हे आणलेले आहेत. आणि अशी ना आम्ही वेणी करायचो. तर वेणीसाठी बाकी काही भेटलं नाही म्हणून डोरी घेतलेली सुरुवातीला, म्हणजे डोरी नको, चांगली नाही वाटणार, म्हणून आपण कॉड पायपिंग जो करतो तो नवीन बंडल होता तो फोडला. आणि देवीसाठी हाताने वेणी बनवण्याचा एक आनंद जे आहे, सुख जे आहे ते वेगळंच आहे. लहानपणी खूप वेळा बनवलेला आहे, आता जमते की नाही माहीत नाही, खूप वर्षांनी मी हे करायला लागली आहे. तर असा डबल धागा घेतलेला आहे, त्याला पुढे मशीनला गाठ बांधलेली आहे आणि पुन्हा एक धागा त्याच धाग्याला गाठ मारून पुढे लांबडा सोडला होता आणि त्याची अशी फुलं ओवत ओवत वेणी बनवते आहे. कितपत जमती आहे काय जमती आहे हे मी तुम्हाला दाखवते हे झाल्यानंतर. पण छान वाटते की आपल्या हाताने लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत आपण काहीतरी करतो आहे बघा. असं हे दोन्ही धाग्यांच्या मध्ये ही वेणी अशी फुल घालते आहे आणि त्याचा असा तिडा ओवून घेते आणि एक एक फुल असं सेट होते. आता 1 बाय 1 करून फुलं घालते सगळी. म्हणजे लहानपणीच्या आठवणी ज्या ज्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टींमध्ये मजा मस्तीमध्ये घालवल्यात त्यासुद्धा थोड्याशा ताज्या होतील ताज्या तवान्या होतील. आणि स्वतः केलेल्या गोष्टीचा आनंद फार वेगळा असतो नाही का. आवडतं मला असं करायला, पण वेळेअभावी होत नाही, मग इच्छा अशाच त्या राहतात. म्हटलं चला आज 15 मिनटं शॉपचं काम लवकर उरकू आणि ही वेणी आपण करायला घेऊ. आता मध्ये मध्ये फुल थोडंसं चेंज होते तुमच्याशी गप्पा मारता मारता. तर बघा एक ह्याच्यामध्ये वेणीचं फूल घालते आहे आणि मध्ये त्याला तिडा देऊन गाठ होती आहे, म्हणजे असं गोफ होतो ना आपण त्या पद्धतीने. लहानपणी अशा गोष्टी काय 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 आपण करायचो टाईमपास म्हणून, पण त्या काळाच्या ओघात विसर पडतो आणि होत नाहीत. संसाराला लागलं की किंवा असा बिझनेस आपला असेल तर म्हटलं चला आज थोडंसं इच्छा झाली आहे तर देवीला आपल्या हातून वेणी घालू बनवून. तर ते वेणीवाल्यांच्याकडे असं काहीतरी होतं हे बघा. तर ते मला भेटलं नाही, मी पाहिलं तर मग मी इथे येऊन म्हटलं तर मग मी ह्याच्यात काय लावू शकते नाही का शॉपमधलं आपल्या. तर ते काही मला पुन्हा कळेच ना काय लावू मी. मग हे 2 आले होते तर ते सेंटरला घालते आणि पुन्हा त्याची वेणी करते, म्हणजे ते थोडंसं डेकोरेटिव्ह पण वाटेल. थ्रेड आहेत ते सिल्कचे, पण छान वाटत आहेत. थोडे मिक्स फ्लावर घालते आणि छोटीशीच होणार आहे, जास्त काही मोठी नाही होणार आहे, पण देवीच्या शृंगारामध्ये ती वेणी ही पाहिजेच नाही का. त्याशिवाय देवीचा शृंगार पूर्ण होत नाही, अपूर्णच राहील. अरे बघा खूप वर्षांनी ट्राय करते त्याच्यामुळे जमते, नाही जमणार असं नाही, छान वाटते. पण प्रॅक्टिसचं असतं ना त्या गोष्टीचं. ते फुलवाले कसे प्रॅक्टिसने छान करतात तसे प्रॉपर नाही जमणार, पण एवढी जरी जमली तरी खूप झालं, माझं काम झालं. आणि फुलंही आली मला एक्स्ट्राची पूजेला मांडायला आणि हेही आलं. वेणीही झाली माझी 50 रुपयेमध्ये.
तर याच पद्धतीने बाकीची फुलं याच्यात माळून घेते आणि वेणी रेडी करते. 4-5 फुलंच बसतील. तर माझी वेणी तयार झालेली आहे आणि वेणी तयार दाखवायच्या अगोदर फायनल हे ब्लाऊज काय शिवलेले आहेत. 4-5 ब्लाऊज आहेत, हात शिलायला दिलेले आहेत आणि यातले बरेचसेच ब्लाऊज सांगते तुम्हाला, थांबा. बरेचसे ब्लाऊज जे होते ते दिवाळीतले होते, पण दिवाळीत त्यांचे 6 ब्लाऊज होते आणि ते 3 त्यांना दिले होते, तर 3 राहिले होते. एक वरती अडकवला आहे हँगरला, काल शिवलेला. हे दुसऱ्यांचे 2 आहेत आणि या मॅडमचे 2 आहेत. तर ह्याला लेस आहे गळ्याला लावलेली ब्लॅकमध्ये, रेड कलरचा थोडासा त्याला बॉर्डर आहे. तर हे इकडे ठेवलेत आणि हा पण त्यांचाच आहे. तर दिवाळीमध्ये न शिवलेले ब्लाऊज होते ते शिवून झालेले आहेत. स्लीव्जला इथे डिझाईन केलेली आहे बघा. ही स्लीव्ज खूप चालते. तुम्हाला याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन सविस्तर व्हिडिओ पाहू शकता. फुल डिटेलमध्ये त्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे मी की स्लीव्ज कटिंग कशी करायची, किती कपडा घ्यायचा, प्लेट्स कशा मारायच्या, बॉर्डर कशी जोडायची, खूप इझी पद्धत दाखवलेली आहे. इथे अजून ह्याला बटन किंवा पॅच येणार आहे, हातशिल्यावरून आलं की ते काम करणार. गंमत ही आहे की या ब्लाऊजवाल्या मॅडम ज्या आहेत त्यांनी दिवाळीमध्ये एवढी माझी धावपळ केलेली, पाहिजे म्हणून. मग सगळ्यांनाच ब्लाऊज द्यायला लागतील म्हणून मी ह्यांचे फक्त 3च ब्लाऊज दिले होते, बाकीचे 3 रिटर्न मागे ठेवले होते, नंतर देते म्हणून दिवाळीनंतर. तर त्या आता परवा आल्या होत्या की माझे ब्लाऊज झाले का, विसरलात का, झाले का नाही म्हणून विचारायला. तर म्हटलं नाही झाले अजून, तुम्हाला करून देते. तर मी पण विसरले होते कामाच्या गडबडीत, कारण कंटिन्यू कामं चालूच होतं, ऑर्डर कंटिन्यू चालूच आहेत. तर त्यांना म्हटलं पहिले ब्लाऊज बसले का, त्या हसल्या, म्हटलं अहो हा आजच घातला मी ब्लाऊज, पाहिलेच नाही मी. म्हटलं देवा किती तुम्ही माझा जीव खाल्ला होता, ब्लाऊज पाहिजे म्हणून. आणि आता दिवाळीत दिलेली ब्लाऊज तुम्ही ट्रायसुद्धा केलेलं नाही आहेत, ती कशी बसले नाही बसले, आणि दुसरे ब्लाऊज झाले का विचारताय. आणि त्यावेळेला तर तुम्ही नको म्हणला असं ब्लाऊज की आता काय ब्लाऊज मला देऊ नका, निवांत द्या, घालायचे नाही आहेत मला म्हटलं असं तरी चाललं असतं. पण त्यावेळेला किती गडबड केली हो तुम्ही ताई, आणि आम्हाला किती म्हणजे नाही का किती धावपळ होते, किती प्रेशर होता, अगदी BP लो व्हायची वेळ आली होती. तर हसल्या म्हटलं नाही छानच बसलं आहे हा, बाकीचे पण छानच बसतील शिवा. मग त्यांना ते शिवलेले आहेत, आता हातशिल्यावरून येतील. असे क्लायंट असतात म्हणजे गरज नसताना आपल्याला अडकवतात. जाऊ दे, क्लायंट आहेत शेवटी, काय करणार. तरी बघा फायनली वेणी तयार झालेली आहे. खूप वर्षांनी केले, त्याच्यामुळे जशी झाली त्याच्यात मी खुश आहे. थोडेसे धागा पण त्याचा नाही आहे, पातळ धागा असतो तो, हे कॉड पायपिंगचा धागा घेतला त्याच्यामुळे थोडं सगळंच वाटते, पण छान वाटते नाही का. आणि हे बघा थोडेसे मी तुम्हाला म्हणलं ना झालर जे होते तयार वेणीमध्ये मार्केटला, ते असे घातले होते. तर ते पण मला त्या फुलांमध्ये 2 आले होते, त्याच्यात मी ॲड केलेले आहेत. आणि सुंदर अशी देवीला उद्या घालण्यासाठी ही वेणी तयार झालेली आहे, अशी बसेल मुकुटावरती, तर सुंदरच वाटणार आहे. आणि हा मी घेतलेला मुकुट आहे देवीचा. तर तुम्हाला तो कसा वाटला ते मला सांगा कमेंटमध्ये, आवडला असेल तर. आपण काय करतो, किती करतो ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं किती श्रद्धेने, किती अगदी मनातून करतो हे महत्त्वाचं आहे. तर वेणी इथे तयार झालेली आहे देवीसाठी. तर तुम्हाला माझी वेणी आवडली का हे सांगा. त्याच्यात नथ कुठे आहे ती पडायची, ती ठेवते सांभाळून. आणि आता बाकीच्या गोष्टी उरकते, कारण सगळं मशीनवरच पसरवलेलं आहे. हो, अजून देवीला साडी शिवायची आहे, आहेत गेल्या वर्षाच्या साड्या, पण आपण शिवतो म्हटलं थोडंसं नवीन शिवूया की म्हटलं. तर थोडीशी पटकन साडीची काहीतरी व्यवस्था करते आहे. आणि जर साडी तयार झाली तर ठीक, नाही तर उद्या. जर आपली व्हिडिओ अशीच आवडत असतील तर व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. फुल व्हिडिओसाठी यूट्यूबला, आणि लॉंग व्हिडिओसाठी, शॉर्ट व्हिडिओसाठी इंस्टाग्राम आणि याला फॉलो करायचं आहे फेसबुकला. सो आता हे ह्याच्यातच ठेवते म्हणजे व्यवस्थित राहील. फुलाची बॅग तर पॅक झाली.